माहित असेल मित्रो, माझं प्रामाणिक मत आहे, मी काम करतो म्हणून, की ग्रामीण भाग सुधारल्याशिवाय भारत महासत्ता होणार नाही. आणि व्यवसायाच्या खऱ्या संधी असतील तर त्या ग्रामीण भागामध्येच भरपूर आहे. आज रोजी आम्ही अडीअडचणींचा बाकीचा माझ्याकडं ज्यावेळेस मला काही निमित्ताने लोकांच्या बरोबर बोलायचा प्रयत्न होतो, साहेब मी माणसं वगैरे वेळ कमी आहे मला माहीत आहे, मी हे करणार आहे वाइंड, त्यावेळेस आमच्याकडे काही अधिकारी येतात वरच्या याच्यामधले याच्यावर वगैरे काम करणारे, तर आम्हाला ते पहिल्यांदा विचारतात इथं कसं राहायचं, इथं एंटरटेनमेंट म्हणजे काय आहे, बाकीच्या काय फॅसिलिटीज आहेत. या प्रश्नांना आम्ही उत्तर देऊ शकत नाही. एवढ्या अडचणीमधून हे व्यवसाय करतो. असं करत असताना एक तर आम्ही ज्या लोकांच्या बरोबर आहोत ती सगळी अनऑर्गनाइज सेक्टरमधली लोक आहेत. 1 एकर 2 एकर जमीन असणारे शेतकरी, त्याच्यावर पाळलेल्या गाया, त्यानंतर त्याच्याकडून मिळणारं दूध, त्याला त्याच्याविषयी ज्ञान नाही. आम्हाला त्याच्या संपूर्ण संगोपनापासून तर त्याच्या खाद्यापासून तर त्यांनी आणलेल्या दुधापर्यंत त्याच्या हातातल्या भांड्यापर्यंत सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग द्यावं लागतं, त्याला माहिती द्यावं लागते. रोजचा तुमच्या जीवनावश्यकमधला तो घटक आहे आमचं दूध किंवा दुधाचे प्रॉडक्ट म्हणून. याच्यामध्ये क्वालिटी जेवढी महत्त्वाची आहे तेवढी सर्व्हिस पण महत्त्वाची आहे. असं असताना तुमच्यापर्यंत ते आम्हाला उत्कृष्ट दर्जा देऊन सगळ्या पद्धतीने तुमच्या आयुष्याला कुठल्याही तुमच्या जीवनाला कुठलीही हानी पोहोचणार नाही अशा पद्धतीने तुमच्यापर्यंत सेफमध्ये पुरवायचं असतं. ज्यावेळेस सिस्टम चांगली लोक असतील त्यातली त्यावेळेस अडचण नाही, पण अशी अनऑर्गनाइज सेक्टरमधली लोक घेऊन काम करत असताना अनेक अडचणी येतात. आणि मला वाटलं व्यवसायामध्ये अशा पद्धतीने व्यवसायाला सक्सेस करण्यासाठी सामोरे जाणं हे एक व्यावसायिक म्हणून आपलं स्किल आहे. या सगळ्या गोष्टी जर आपल्याला अनुभवायच्या असतील तर मला वाटतं जर तुम्हाला कोणाला संधी मिळाली तर तुम्ही ग्रामीण भागामध्ये व्यवसाय जरूर टाका. तिथे खरी गरज आहे. शहरावरचा बोजाही कमी होईल. आपण तिकडे व्यवसाय वाढवले तर तिथल्याही 4 लोकांना आपण रोजगार देऊ शकू. अनेक गोष्टीमध्ये आपल्याला मार्ग काढता येईल. मी माझी ही स्टोरी जर सांगायला गेलो तर एवढ्या वेळामध्ये शक्य नाही आहे, पण या सगळ्या अडीअडचणीवर मात करत असताना आमची कंपनी आज आम्ही काही देशामध्ये एक्सपोर्टही करतो. ज्युसेस आम्ही कॅनडा, फ्रान्स, दुबई, सिंगापूर या ठिकाणी ज्युसेसही एक्सपोर्ट करतो. पण हे सगळं करत असताना मी जरी उभा असेल तरी मला असं वाटतं की आज मी इथपर्यंत येण्यामध्ये माझी फॅमिली आणि माझ्या व्यवसायामधला शिपायापासून तर ऑफिसरपर्यंत बरोबर असणारा प्रत्येक घटकाचा याच्यामध्ये योगदान आहे. यात्रेमध्ये आपण काठी घेऊन चाललेला एक माणूस धरतो की त्याच्या हातामध्ये काठी असते, पण मित्र खरं जर बघितलं तर ती त्याच्या हातात असते, पण तिचा तोल मात्र आजूबाजूच्या चालणाऱ्या 4 लोकांनी सांभाळलेला असतो आणि काठीवाला आपल्याला समोर दिसतो. त्याच पद्धतीने मी आहे. माझ्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या सगळ्या कामगार वर्गाचा, माझ्याबरोबर असणाऱ्या या सगळ्या शेतकऱ्यांचा आणि माझ्या फॅमिलीचा तेवढाच मोठा सहभाग आहे. बोलायचं असेल तर अनेक गोष्टी येतील, पण मला आज मनापासून समाधान वाटलं की तुमच्या लोकांच्यामध्ये आमच्याकडच्या शेतीमध्ये उद्योग करणाऱ्या माणसांना बोलवलं गेलं, 2 मिनिट बोलायची संधी दिली. खरं तर अनेक गोष्टी बोलता येतील, पण काही असू देत, कमीत कमी 2 मिनिट 5 मिनिट का असाना, पण आम्हालाही आमच्या काही गोष्टी बोलता तुमच्यासमोर आल्या. तुमच्याकडचा भ्रमही जर झाला तर दूर होईल की पैशाशिवाय व्यवसाय होऊ शकत नाही असं नाही आहे. या पद्धतीची लोकही या पातळीपर्यंत जाऊ शकतात. फक्त आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की नैतिकता आणि प्रामाणिकपणा या 2 गोष्टी कायम बरोबर ठेवा. यश हे 100% आपल्याबरोबर येतं. याच भावनेने आम्ही काम करतो. मी या क्लबच्या सर्व मेंबरला, त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आज आम्हाला या पद्धतीने अवॉर्ड देऊन इथं सन्मानित केलं आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. Thank you, Mr. Kutwal. That was indeed inspiring. Mr. Manoj Behede would now very briefly share his journey with all of us. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. 2 अवॉर्डीजनी मराठीमध्ये दे हॅव एक्सप्रेस देमसेल्व्स. मी पण आज प्रयत्न करणार आहे. मला जे आज जे मला थोडी माझ्याबद्दलची जी माहिती द्यायची आहे, माझ्या संस्थेबद्दलची माहिती द्यायची, ती मी मराठीमध्ये नक्कीच प्रयत्न करणार. पहिलं तर धन्यवाद, त्यात काही वादच नाही आहे. धन्यवाद द्यायलाच पाहिजे. ऑन दिस ऑस्पिशियस डे
JRD टाटांना 112 वर्ष झालेली आहेत. यांचा 23वा एंटरप्रेन्युअर्स डे आहे आणि आफ्टर अ गॅप ऑफ आफ्टर 23 इयर्स वी आर हॅपी दॅट वी हॅव ऑल्सो बीन रिकग्नाइज्ड. सर्व्हिस सेक्टर तसं बघायला गेलं तर इतकं ग्लॅमरस नसतं. इट इज मोस्ट, आपण बऱ्याच वेळा म्हणतो ऑडिट पोस्ट असतं, पोस्ट फॅक्टो आहे हा सगळं काही होऊन जातं आणि त्याच्यानंतर आपलं चार्टर्ड अकाउंटंटला सांगितलं जातं आता तुम्ही ऑडिट करा आणि तुम्ही सांगा आणि हे आता रिटर्न्स फाईल करा. सो एक तर मला खूप प्राऊड मुमेंट आहे आजचा. आणि नॉट ओन्ली मी, आज जे माझी फॅमिली आहे, माझी एक्सटेंडेड फॅमिली, बिकॉज ॲज अभ्यंकरांनी राईटली सांगितलं की बाबा आयडेंटिटी, आज जेव्हा मी ज्या संस्थेमध्ये आहे बिस्सोल इंडिया सर्व्हिसेस आणि जिथे मी MD म्हणून आहे, ही माझी आयडेंटिटी कशामुळे? ही आयडेंटिटी माझ्या कंपनीमुळे आहे, या माझ्या कंपनीच्या परफॉर्मन्समुळे आहे. येस, ॲज अ एंटरप्रेन्युअर, येस, वी आर ऑलवेज इन द फोरफ्रंट. पण जे काही आज आपण बघतो आहोत, जे काही आज आमच्या कंपनीनी आज जे केलेलं आहे, इट इज ऑल बिकॉज ऑफ द ऑर्गनायझेशन. मी एक स्पेशल मेन्शन करू इच्छित आहे, कारण जेव्हा मी ह्याची सुरुवात केली होती ॲज अ कन्सल्टंट, एक छोटासा किस्सा आहे जस्ट टू मेक यू रिअलाइज का सुरुवात कशी झाली. I was just looking for something new to be done after my CA. आणि वडिलांनी being a cost accountant ते फिरत असताना he just identified का बाबा मनोजला कन्सल्टन्सीमध्ये जायचं आहे आणि नाशिकला त्यांचे तुम्ही रिलेटिव्ह म्हणू शकता, तुम्ही फ्रेंड म्हणू शकता, तुम्ही कलीग म्हणू शकता. सो ही हॅज ऑल्सो जस्ट स्टार्टेड हिज प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस चालू केल्यानंतर ही वॉज लुकिंग फॉर एक्सपान्शन इन पुणे अँड दॅट इज द टाईम आय केम इन कॉन्टॅक्ट. आणि त्या कॉन्टॅक्टनंतर जेव्हा त्यांनी मला सांगितलं की बाबा हे सगळं आपण करू शकतो, तर 2 मिनटं मी पॉज घेतला. मी म्हटलं कन्सल्टन्सीमध्ये जेव्हा मी चार्टर्ड अकाउंटंट म्हणतो, माझ्यासमोर 1, 2, 3, 4 गोष्टी येतात की बाबा हे करायला पाहिजे, हे ऑडिट करायला पाहिजे, टॅक्स ऑडिट करायला पाहिजे, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायला पाहिजे. पण जेव्हा मी त्यांचं बघितलं की बाबा इट्स अ स्ट्रॅटेजिक कन्सल्टन्सी, वन स्टॉप शॉप ज्याला म्हणतो आपण, त्यामध्ये एक्साईज आलं, त्याच्यामध्ये फॉरेन ट्रेड आलं, त्याच्यामध्ये इनडायरेक्ट टॅक्स सर्व्हिस टॅक्स आला, त्याच्यामध्ये तुमचं इन्कम टॅक्स आलं. मी म्हटलं बाबा इतकं मोठं जर काही डेअरिंग करायचं असेल तर म्हटलं आय वूड लाईक टू फर्स्ट अंडरस्टँड द होल थिंग, आय लाईक टू स्पेंड टाईम विथ हिम. आणि लकीली एक 10 दिवस मी यांच्याबरोबर स्पेंड केला. मिस्टर अशोक नवाल हे इथे आलेले आहेत. ही इज माय मेंटर ऑल्सो, ही इज माय इन्स्पिरेशन ऑल्सो, अँड ही इज द वाईस चेअरमन ऑफ आवर कंपनी. आणि त्या कंपनीमध्ये आज जी तुम्ही रेकग्नाईज मला केलेलं आहे, इट इज ऑल बिकॉज ऑफ वी ऑल फॉर दिस इन्स्टिट्यूशन. तर जेव्हा मी हे 10 दिवसासाठी त्यांच्याबरोबर गेलो आणि त्यांच्याबरोबर फिरलो, तेव्हा मला ॲज अ एंटरप्रेन्युअर मला तो कॉन्फिडन्स आला. बघा एंटरप्रेन्युअर म्हटलं म्हणजे बघा रिस्क टेकिंग आलं, त्यात काय वाद नाही. आणि रिस्क टेकिंग म्हटलं तर कॅल्क्युलेटेड रिस्क पाहिजे. सो या 10 दिवसामध्ये मी जेव्हा बघितलं की येस, ह्या कंपनीमध्ये आत्ता आपण दुसऱ्या कन्सल्टंटला असं काही ॲक्टिव्हिटी करताना बघितलं नाही, पण जेव्हा हे आपण स्वतः मी जेव्हा फिरलो कंपनीजमध्ये अँड आय कुड गेज का येस आपण करू शकतो. अँड दॅट वॉज द स्ट्रायकिंग पॉईंट. अँड देन फ्रॉम देअर वी स्टार्टेड द ॲक्टिव्हिटी. जसं सगळे म्हणतात की बाबा येस, वी ऑलवेज स्टार्ट स्मॉल, एंटरप्रेन्युअर कॅनॉट स्टार्ट ॲट सम लेवल, ही हॅज टू स्टार्ट अ स्मॉल. आणि त्या पद्धतीने आम्ही सुरुवात केली. तेव्हा सगळाच रोल असतो, मार्केटिंगचा पण रोल असतो, तुमचा अकाउंट्सचा पण रोल असतो, जे तुम्हाला काय कामं मिळतात तेही तुम्हालाच करायचं आहे. सो दिस इज हाऊ वी स्टार्टेड. आणि आय एम व्हेरी प्राऊड टू से टुडे दॅट आजच्या तारखेला वी आर अ कंपनी ऑफ 200 पीपल, 250 पीपल, 250 लोक आहेत. आणि दीज आर, आणि त्याला आपण पीपल म्हणणंही चुकीचं आहे बिकॉज दिस इज अ प्रोफेशनल फर्म. सो वी आर हॅव्हिंग ऑलमोस्ट 40 प्रोफेशनल, चार्टर्ड अकाउंटंट म्हणा,
कंपनी सेक्रेटरी म्हणा, कॉस्ट अकाउंटंट्स म्हणा, ॲडव्होकेट्स म्हणा, अँड देन देर आर MBAs ऑल्सो. सो ह्या पद्धतीने आमची एक 250 लोकांची आज ही एक कंपनी आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छिते का धिस कंपनी हॅज ऑलवेज लुक फॉर अपॉर्च्युनिटीज. बघा एंटरप्रेन्युअर कशाला म्हणतो आपण, when there is some failure, he tries to overcome that and he take that as an opportunity. आज कुठली गोष्ट बघा जे घडलेलं आहे हे काय घडलं म्हणजे there has to be some accident to it, and from there then the research starts and things have moved up. तसंच आमच्या या कंपनीबद्दल जेव्हा आम्ही सुरुवात केली सगळ्या काही नवीन ॲक्टिव्हिटीज होत्या, पण आम्ही त्या करत गेलो. फेल्युअर्स पण आले, पण वी ट्राय टू ओव्हरकम दॅट. आणि वी ऑलवेज लुक टू इट का बाबा सर्विस वॉज द मोटिव. वेन इट्स अ सर्विस इंडस्ट्री, सर्विस इज ऑलवेज द मोटो. So even though there are failures at times, but we ensured that the client delivery at the end of the road, we should not miss the client. And today we can proudly say that we should be having nothing less than 100 multinational companies with us. Our spread is not only in Pune. Pune is our corporate office, but we are having in Nasik, Aurangabad, Nagpur, Bombay, and plus there are and Vapi, and plus there are some service centers also. So this is how I can say that we have progressed. Baga, any entrepreneur, since this program is for entrepreneur and I have been acknowledged and recognized as an entrepreneur, for any business we look for backward and forward link expansion. So as a consultancy, yes, this was our main bread and butter, you can say, or this was our focus area. But at the same time, then we thought that yes, we should have IT. We should have IT support behind us. Then we thought that yes, there should be outsourcing. लोकांना काय पाहिजे आज? आज लोकांना काय पाहिजे का जर अभ्यंकर साहेब कुठल्या एक ॲक्टिव्हिटीमध्ये आहे, so he doesn't want to get involved into all that regular things. So he is looking for outsourcing. So आम्ही ती नीड बघितली आणि त्याप्रमाणे we started outsourcing also. Then we started forex consultancy also. So या पद्धतीने जहाँ जिथे जिथे आम्हाला अपॉर्च्युनिटी मिळाली आणि जिथे जिथे वी गॉट द राईट पीपल. बघा शेवटी एनी कंपनी जर ड्राईव्ह करायचं असेल तर वी शुड हॅव द राईट पर्सन ॲट द राईट प्लेस. आणि दिस कंपनी ऑलवेज बिलीव्ड दॅट इफ वी आर हॅव्हिंग द राईट पीपल देन वी कॅन ऑलवेज मूव्ह अहेड with the growth. आणि अजून ही आजच्या तारखेला जर तुम्ही बघितला जशी कंपनी मोठी येईल, देशपांडे साहेब पण ॲग्री होतील का, ग्रोथ इज इसेन्शियल. एकदा एक स्टेजला कंपनी गेल्यानंतर ग्रोथ इज इसेन्शियल, अँड इफ देर इज नो ग्रोथ देन आय डोंट थिंक सो इवन द सर्वायवल इज गोइंग टू बी देर. सो इन आवर केस ऑल्सो वी ऑलवेज बिलीव that growth has to be there, and if growth is there then yes, survival of everyone is there. आणि त्या हिशोबाने आम्ही मोठे टार्गेट्सही ठेवलेले आहेत, त्या पद्धतीने आम्ही कामही करतो आहोत. आम्ही त्या आमचे जे पिलर्स आहेत त्यांच्यावर आम्ही वी स्पेंड लॉट ऑफ टाईम इन ट्रेनिंग ऑल्सो. त्याच्यानंतर जसं ऑर्गनायझेशन मोठा होतो तसं तुम्हाला माहिती आहे का बाबा, शोल्डर शूट ऑल्सो इन्क्रीज. The responsibility also has to be given and accountability is also to be taken. तर त्याप्रमाणे आम्ही आमचे लीडर्सही आम्ही डेव्हलप करतो आहोत. लीडर्सही आमचे डेव्हलप म्हणण्यापेक्षा लीडर्स आमचे लीडर्स आर बॉर्न. आणि त्या पद्धतीने आमचा हा सगळा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आम्ही वाढ घेतो आहे. आणि GST हॅज बीन अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी फॉर अस. इट्स अ न्यू टॅक्स. मागे काही मोठा बॅकलॉग नाही आहे त्याकरता, आणि त्या दिशेने आम्ही ॲक्च्युली ही 3-4 वर्षापूर्वीपासून आम्ही ही ॲक्टिव्हिटी चालू केली होती, पण काही कारणामुळे गव्हर्मेंटचं मध्येच स्टॉप किंवा पॉज आल्यामुळे आम्हालाही पॉज घ्यावा लागतो. पण दिस टाईम वी आर व्हेरी शुअर का GST विल बी देअर अँड वी ऑल विल बी व्हेरी ॲक्टिव्ह इन इम्प्लिमेंटिंग द GST फॉर द क्लायंट्स. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. रथी महारथी पण डॉक्टर्स असतात. आजचा ऑडियन्स माझा वेगळा आहे.
तरी मी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. काही चुकलं तर माफ करा. एक कोळशाची खाण असते, त्यातनं हिरा काढता येतो हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्याला प्रयत्न आणि पराकाष्ठा याची जोड जरूर जरूर लागते. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण नसलेले आजचे प्रमुख पाहुणे आनंद देशपांडे. काही चुकलं नाही ना? एंटरप्रिन्युअर्स क्लबचे सगळे पदाधिकारी, माझे मित्र नुकतेच आलेले राजकुमारजी चोरडे, आमच्या पुणे हॉस्पिटलचे विश्वस्त आणि माझे खूप जुने मित्र आणि बंधू भगिनींनो, सर्वप्रथम ही जी कल्पना आहे आपली एंटरप्रिन्युअर्स क्लब, हीच अफलातून कल्पना आहे आणि गेली 23 वर्ष तुम्ही याला चालवत आलेला आहात, वाढवत गेलेला आहात आणि अनेक, मला वाटतं बऱ्याच जणांना याच्यातनं प्रेरणाही मिळत गेलेली असेल. त्यामध्ये अभ्यंकरांच्या सारखे, खोटवडांच्या सारखे किंवा बेहडेंच्या सारखे, मला वाटतं विश्वास बेहडेंचे चिरंजीव आहात का आपण, मनोज बेहडे? दिस इज माय फास्ट फ्रेंड. येस. तर यांच्या मार्गदर्शनातनं किंवा इतरांच्या मार्गदर्शनात आपण निश्चितच खूप खूप काहीतरी करण्याची मनीषा मनामध्ये घेत असाल. हाच प्रकार आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत मन की बातमध्ये. जेव्हा ते तुमच्याशी बोलतात त्यावेळी तुम्हाला प्रेरणा येते, उत्साह वाढतो. तसंच हे ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला तुम्हाला तसं वाटतं. मी बोलताना तुम्हाला असं वाटेल असं मला वाटत नाही. त्याचं कारण माझं फील्ड वेगळं आहे. याच्यातलं पहिली गोष्ट म्हणजे हर्निया ह्या आजारावर मी मूलभूत संशोधन केलेलं आहे. थोडक्यात सांगणार, मी जास्त वेळ घेणार नाही आणि आपल्याला झोप येईल असंही काही बोलणार नाही. याच्यामध्ये हर्निया हा एक फुगा असतो, शरीराच्या बाहेर येतो. तो जांघेमध्ये किंवा बेमीमध्ये येतो. तुम्ही बऱ्याच वेळेला बेमीमधून असं फुगा आलेला कोणातरी पाहिला असेल तर हॅलो या, आपली आतडी एका फुग्यात ठेवलेली असतात आणि त्याला चारी बाजूनी स्नायूचं आवरण दिलेलं असतं. जसं आपण बनियन, शर्ट, स्वेटर वगैरे घालतो तशा प्रकारचे स्नायूचे कव्हर्स असतात. आणि जसं शर्टाला छिद्र पडतं तसं त्या ठिकाणी त्या आवरणाला छिद्र पडलेलं असतं, म्हणजे वीक स्पॉट तयार झालेला असतो आणि त्यातनं हर्नियाची पिशवी बाहेर वाढत असते. याला हर्निया म्हणतात. नॅचरली हर्निया काय आहे समजल्याच्या नंतर दुसरा प्रश्न येतो, हर्निया का होतो? आणि इथंच मी मूलभूत संशोधन केलेलं आहे. जसं खोटवड वगैरेंनी सांगितलं, माझ्याकडे लॅबोरेटरी नव्हती, फक्त पुणे हॉस्पिटल हीच माझी कर्मशाळा होती किंवा कमला नेहरू हॉस्पिटल माझी कर्मशाळा होती. आलेल्या पेशंट्सवर विचार करून सगळं करणं, फ्रॉम द स्क्रॅच सगळं थिंकिंग सुरू करून ॲब्सोल्युटली छेद दिला. जागतिक किंवा बेसिक कॉन्सेप्ट ज्याला आपण म्हणतो हर्नियाची, जी इंग्रज लोकांनी 100 वर्षापासून पुस्तकात छापलेले आहेत, जे तुम्हालाही माहिती आहेत. हर्निया का होतो? वारंवार खोकला जर येत असेल तर हर्निया होतो, माहिती आहे आपल्याला. जड वजन वारंवार उचलण्याचं जर तुम्हाला काम असेल तर हर्निया होतं. हे सगळं पुस्तकात लिहिलेलं आहे ब्रिटिश लोकांनी. मी UK, युरोपमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांना सांगून आलो, तुम्ही आणि मी पण, कारण मी त्यांच्यासारखाच टीचर होतो एकेकाळी. आपण जे शिकवत आहोत गेले 100 वर्ष ते चुकीचं आहे. त्याचं कारण मी त्यांना सिंपल प्रश्न विचारला, जर वारंवार खोकला केल्यामुळे जर हर्निया होत असेल तर प्रत्येक दमेकरीला हर्निया व्हायला पाहिजे. डॉक्टर अभ्यंकर बरोबर ना? जर जड वजन उचलल्याने हर्निया होत असेल तर प्रत्येक कुलीला हर्निया व्हायला पाहिजे. होतो का? नाही. मग याचा अर्थ हे खरे कारणं नाहीत. आणि मग मी संशोधनातनं शोधून काढलं, आपल्या प्रत्येकाच्या नॉर्मल इंडिव्हिज्युअलच्या जांघेमध्ये किंवा पोटामध्ये, इस्पेशली जांघेवरचं माझं जास्त संशोधन आहे. जांघेमध्ये एक स्नायूचं आवरण असतं, ती मी शोधून काढलं. त्याचं नाव वगैरे तुम्हाला सांगून घाबरून टाकणार नाही, ते फार अवघड नाव असतं. त्याला ॲपनोरॉटिक एक्सटेन्शन्स फ्रॉम द ट्रान्सव्हर्सस ॲबडॉमिनिस ॲपनोरॉटिक आर्च असं म्हणतात. हे आवरण जर नसेल किंवा डेफिशियंट असेल किंवा स्कॅन्टी असेल तरच तुम्हाला हर्निया होणार, नाही तर होणार नाही. हे पहिलं प्रिन्सिपल ही जगासमोर मांडणारा मी पहिला मनुष्य. आणि बाय दॅट टाईम ह्याच्या पाठीमागे ज्या पद्धतीनं ऑपरेशन डेव्हलप करायला पाहिजे ते टेक्निक डेव्हलप करणारा सुद्धा मी पहिला मनुष्य. त्यालाच देसरडा टेक्निक ह्या नावाने आज संबोधिलं जातं आहे सबंध जगभर. जागतिक परिषदेमध्ये आमंत्रण येणं ही अतिशय मानाची गोष्ट आहे, ती मला मिळालेली आहे, फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली.
हेही मी जाऊन लेक्चर त्यांना देऊन हे सगळं सांगून आलेलो आहे. म्हणजे 5 मिनिटाचं माझं लेक्चर होतं, परंतु चेअरमन स्वतः येऊन बसले समोर आणि त्यांनी मला अर्धा तास डायसवर कम्युनिकेशन ठेवलं यांच्याबरोबर, म्हणजे इंटरॅक्शन विथ द ऑडियन्स. अर्धा तास जागतिक परिषद, यू कॅन इमॅजिन. आत्ताच मी परवा बंगलोरला पण जाऊन आलो. हे सगळं मी शिकवतोय सगळ्यांना. याच्यामध्ये महत्त्वाचं काय माहिती आहे का, दुसरा पार्ट जो तुमच्याशी रिलेटेड आहे तो सांगतो. या हर्नियाच्या ऑपरेशनमध्ये काही कंपन्या शिरलेल्या आहेत आणि दे आर मेकिंग बिलियन्स ऑफ डॉलर्स ऑफ प्रॉफिट एव्हरी इयर. मी PM मोदी साहेबांना, इनफॅक्ट माझी हेल्थ सेक्रेटरीशी भेट झाली होती जेव्हा नॅशनल कॉन्फरन्सला मी डिसेंबरमध्ये गेलो होतो त्यावेळेला. नड्डा साहेब, त्यांना मी समजावून सांगितलं की जर तुम्ही माझं टेक्निक जर वापरलं सगळीकडे भारतभर, तर तुम्ही 1000 ते 2000 कोटी दरवर्षी मेशवर खर्च होणारा खर्च वाचवू शकता. आणि तर छानपैकी मी प्रेझेंटेशन तयार करून त्यांना दिलं सगळ्यांना. त्यांनी इमिजिएटली हेल्थ सेक्रेटरी सांगितलं. हेल्थ सेक्रेटरीचं लगेच मला फोन त्या कॉन्फरन्समध्ये. दुसऱ्या दिवशी लगेच माझी भेट हेल्थ सेक्रेटरी. नाही तर तुमची भेट महिना हेल्थ सेक्रेटरीची होत नाही. माझी दुसऱ्या दिवशी मी सांगितलेल्या वेळेला भेट. ते 11:30ला बोलवलं. तुम्ही म्हटलं मला 11:30 जमणार नाही, मी 2:30ला येतो. नाही, खरंच आहे ते. कारण माझं सकाळी लेक्चर होतं, दुपारी जेवण करायचं होतं, उपाशी पुढे जाण्यात पॉईंट नव्हता, त्यामुळे त्यांना 2:30ची वेळ त्यांना दिली. 2:45ला तिथं पोहोचलो, थांबलेलो ते रस्ते. आय एम थँकफुल टू हिम. आणि परंतु त्याचा फायदा असा झाला की त्यांनी मी दिलेला प्रोजेक्ट रिपोर्ट संबंध वाचून काढला. हा संबंध वाचून काढलेला रिपोर्ट मी सांगितल्यानंतर नड्डा जसे खुर्चीतनं उडाले, 1000-2000 कोटी वाचतात म्हटल्याबरोबर, तसेच हेही उडाले होते. त्यांनी इमिजिएटली लगेच डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेसला फोन करून बोलवलं, म्हणजे सांगितलं त्यांना. आणि माझं ते प्रोजेक्ट त्यांच्याकडे पाठवलं. म्हटलं डॉक्टर, तर सगळं होऊन जाईल पुढे, आणि जेव्हा लागेल तेव्हा आम्ही तुम्हाला कॉल करू. ही गोष्ट आहे डिसेंबरमधली. आता जून आहे, 6 महिने पुढे काय नाही. त्या मन की बातमध्ये सुद्धा मी 10 वेळेला त्यांना मोदी साहेबांना लिहिलं सगळं. पुढे काही नाही. PM ऑफिसला मी रजिस्टर पोस्टाने पाठवलं. पुढे काही नाही. ही आपली शोकांतिका. कारण काय माहिती आहे का, याचा दुसरा भाग महत्त्वाचा आहे. मेश टाकून ऑपरेशन करतात हर्नियाचं, हे तुम्हाला माहीत असेल. मेश किंवा जाळी माहिती आहे. आपलं शर्ट फाटलं तर आपण कसं ठिगळ लावतो, बस तसं ते ठिगळ आहे. पण ही मेश किंवा जाळी काहीतरी एक चांगला संशोधन करून कंपन्यांनी काढलेला पदार्थ असावा असं सगळ्यांना वाटतं, आणि तसंच त्यांनी भासवलेलं आहे. तुमचा विश्वास काय की कंपन्या करोडो रुपये खर्च करतात, संशोधन करतात, डायबिटीसची गोळी शोधून काढतात, आपला डायबिटीस बरा. सगळ्यांना तसंच वाटलं. 25 वर्षापूर्वी ज्यावेळेला मेश मार्केटमध्ये आणली त्यावेळेला, आणि नॅचरली सगळ्या जगभर त्याचा वापर करायला सुरुवात झाली. 4 आण्याची चिंधी त्यावेळेला 50-50 हजार रुपयात त्यांनी विकलेली आहे. आणि आज ती 4 आण्याची चिंधी ही 1000 रुपयात कमीत कमी पुण्यामध्ये, म्हणजे इंडियामध्ये, ते 5000 ते 10000 रुपयापर्यंत विकली जाते. आणि फॉरेन कंट्रीजमध्ये 1-1 लाख रुपयाला विकली जाते. तुम्ही मला सांगा, अशा वेळेला मी जे ऑपरेशन सांगितलेलं आहे, ही चिंधी असल्याकारण त्याचे कॉम्प्लिकेशन्स खूप असणारच. मी जर सांगितलं की तुमचं पोट फाडतो आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी कपड्याचा तुकडा शिवतो, तुम्हाला चालेल का? नाही. कारण तुम्हाला माहीतच नाही मेश हा कपड्याचा तुकडा आहे. याला कारणीभूत तुमचा डॉक्टरवर असलेला विश्वास. आणि म्हणून ज्या कंपनीने काय केलं, आमच्या डॉक्टरांच्यापैकीच काही लिडिंग डॉक्टर जे असतात हाय लेवलवर बसलेले, त्यांना एजंट म्हणून धरलं. त्यांना फॉरेनच्या वाऱ्या द्या, त्यांना प्रेझेंट्स द्या, हे करा, या सगळ्या पद्धतीनं. आणि मुलांच्या समोर लेक्चर द्यायला पाठवा, ही मेश चांगली, ते मेश चांगली, ते मेश चांगली, ते मेश चांगली. समोरचा विद्यार्थी म्हणतो काही काय जाऊ दे ना, आपल्याला काय मेश शिवायची. या कंपनीची असून त्या इतकं प्री कंडिशन, हे सगळं मार्केटिंग मॅजिकचे लेक्चर्स मी जर्मनीमध्ये, USA मध्ये, युरोपमध्ये जाऊन दिलेले आहेत. सगळ्या समोर 500, 700, 1000 लॅप्रोस्कोपिक सर्जन बसलेले असायचे. त्यांना मी सांगायचो की तुम्ही काय करता, तुम्ही कंपन्याचे एजंट बनलेले आहात, तुम्हाला काय मिळतं? फक्त फॉरेनचे टूर. पण ते अब्जावधी रुपये कमवतात. आणि नॅचरल ते अब्जावधी रुपये कमवत असल्या कारणानं ते या ना त्या मार्गानं त्यांचा सेल चालूच ठेवणार. कारण मार्केटिंग हा महत्त्वाचा भाग आहे कंपन्यांचा. परंतु याच्यामध्ये पेशींची ससे होलपोट होते. कारण मेश कपड्यात शिवला आणि काही कॉम्प्लिकेशन जर झालं तर कमीत कमी 10 ते 30% 10% लोकांना बऱ्यापैकी त्रास होतो, आणि 30 ते 40% लोकांना काही ना काहीतरी जन्मभर त्रास शिल्लक राहतो. आणि मग याच्यावर उतारा मी माझ्या ऑपरेशन टेक्निकचा सगळ्या जगासमोर दिला. ज्यावेळेला मी तो दिला त्यावेळेला खूप प्रेशर आलं माझ्यावर. सर तुम्ही पेटेंट करा आणि पैसे कमवा.
मी अजिबात पेटेंट केलेलं नाही. आणि हे ऑपरेशन टेक्निक मी सबंध जगाकरता फ्रीली ओपनली देऊन टाकलं. त्याच्यामध्ये माझे जे आर्टिकल्स पब्लिश झाले फॉरेनच्या माझे सगळे आर्टिकल्स फॉरेन जर्नल्समध्ये पब्लिश झालेले आहेत. कारण आपल्या इंडियन जर्नल्समध्ये सुद्धा मला तीच ॲपॅथी बघायला मिळाली. बाय द टाईम त्यांचा रिप्लाय आला तोपर्यंत माझे ऑलरेडी आर्टिकल दुसरीकडे पब्लिश झालेले असायचे. तर त्यांना ते माझे आर्टिकल्स इंटरनेटवर जर कोणाला डाउनलोड करायचं असेल तर दे आर चार्जिंग $48 इन ऑस्ट्रेलिया आणि $38 इन युरोप. रात्र उलटं €38 आणि $48 असं काहीतरी ते गणित होतं. मी त्यांना लिहिलं की तुम्ही मोफत करा, त्याला चार्ज करू नका. त्यांनी सांगितलं नाही आम्हाला खर्च परवडत नाही. दॅट वॉज द डे आय डिसाइडेड टू ओपन अप माय ओन वेबसाईट. आणि मी स्वतः माझी वेबसाईट तयार केली. मला गंध नाही कॉम्प्युटरचा, ABCDसुद्धा माहीत नाही. शिकून 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 माझी अगदी रुडिमेंटरी वेबसाईट तयार केली. आज तीच वेबसाईट बऱ्यापैकी इम्प्रूव्ह मी केलेली आहे विदाउट एनी प्रोफेशनल टचेस टू इट. but it is attracting visits and hits for thousands and thousands of patients all over the world. आणि त्यातनं ते सगळे त्याचा फायदा घेतात. ह्या सगळ्या गोष्टी करताना मी 2 मेन शत्रू तयार केलेले आहेत. ते म्हणजे मेश मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आणि दुसरं एंडोस्कोप मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज. तुम्ही विचार करा, हे दोन्ही फायनान्शियल जायंट आहे आणि या सगळ्याच्या अगेन्स्ट मी एकटा. या थँक्यू, 2 मिनटात संपवतो बरं. या सगळ्यांचा मी मुकाबला करत 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 या स्टेजपर्यंत आलेलो आहे. तर इट्स नॉट ए सिम्पल थिंग, परंतु तुम्ही हे सगळं करू शकता. हे सगळं जे मी केलं आहे ती माझ्या एकट्याच्या जीवावर मी केलेलं आहे. याच्यामध्ये मी माझी कोणतीही कंपनी नाही, 100 करोडची कंपनी नाही. परंतु एक मात्र निश्चित, जे हजारो पेशंटची ऑपरेशन्स माझ्या टेक्निकनं झाल्याच्यानंतर किंवा मेश कॉम्प्लिकेशन काढल्याच्यानंतर सेकंड ऑपरेशन माझ्या टेक्निकला केल्यानंतर ते ज्या नजरेनं माझ्याकडे पाहतात त्या दुआ दॅट कॅनॉट बी काउंटेड इन टर्म्स ऑफ मनी ॲट ऑल. आणि याचीच परिणिती अशी झाली आहे, आज माझं हे टेक्निक सगळ्या जगभर सगळ्या टेक्स्टबुक्समध्ये त्याच्यावर धडे छापून आलेले आहेत. देसरडा टेक्निक इज इन्क्लुडेड इन ऑल बायबल्स ऑफ सर्जरीज, लवनबेली किंवा श्वार्ट्स किंवा वगैरे सॅबिस्टन वगैरे ॲटलास ऑफ जनरल अनेक ज्याच्यामध्ये सगळीकडे माझं टेक्निक छापून आलेलं आहे. आणि आय एम प्राऊड दॅट आय एम एन इंडियन. आय मेड समथिंग विच इज अबव द वर्ल्ड. दॅट्स व्हॉट आय फील. तर याच्यामध्ये तुमच्यासारख्या सगळ्यांचे जे ब्लेसिंग्स असतात, शुभेच्छा असतात, त्याच मला कारणीभूत आलेल्या आहेत. पण त्याच्याबरोबरच प्रयत्नाची पराकाष्ठा ही मात्र तुम्हाला पाहिजेच पाहिजे, हे लक्षात ठेवा. तर आपण मला ही संधी दिली, माझा एवढा मोठा या ठिकाणी सन्मान केला, त्याबद्दल तर मी खरोखरीच आपला आभारी आहे. आणि मी आपलं हे सगळं उत्तरोत्तर असंच वाढीला लागावं, वाढत जावं, हीच माझी मी अपेक्षा परमेश्वरावर करतो. माझं भाषण संपलं. धन्यवाद. Thank you so much, sir. Ladies and gentlemen, it is now time for a special recognition award, a time to honor those students who have made not only us in Pune proud, but the whole country proud by what they have achieved. Yes, ladies and gentlemen, put your hands together for the students of CSAT, College of Engineering Pune, for their outstanding efforts in designing SWAYAM, India's first passively stabilized pico satellite in space. I would request a student from D.Y. Patil Institute, Ayush Goel, to please come forward and read out the citation. A very good evening to all the dignitaries. I, Ayush Goel, from D.Y. Patil College of Engineering, Akuri, final year student and the president of the Entrepreneur Development Cell of the college. I deem it as my privilege to read the citation for SWAYAM Satellite CEA COEP Pune. The COEP Satellite SWAYAM project is aimed at developing a reliable bidirectional communication platform. Started in late 2008, the SWAYAM project revolves around the challenge of building a pico satellite destined to orbit the Earth at a height of 500 to 800 kilometers. Project SWAYAM aims at building a passively stabilized communication satellite of dimensions 10 by 10 by 11.3 centimeters in low Earth orbit. Student satellites offer a distinct challenge in terms of reliability and interdisciplinary nature of design.
SWAYAM is also an experiment which shows the cohesive application of passive stabilization for a communication satellite in low power environment. It was in 2008 a group of students started with an idea of creating a satellite in College of Engineering, Pune. The project made continue for the last 8 years with contributions from newly joining team members like a relay race, and the baton was handed over to the new members. In all, total of 176 members from 2008 to 2016, all branches, all years contribution to this novel project. The students were selected from 3-level selection process, with problem solving ability being main criteria for selection. Every year the group size was kept about 30 to 35 students. 5 subsystems structures with 1 group in charge of 6 members. Likewise, each subsystem has 1 in charge and 5 to 7 members. Senior students were mentoring the juniors, and students are ready to work independent after 1 year. 1 overall in charge, called as a project manager with 1 faculty for each subgroup, was designated Dr. Manisha Kalandakar, being overall faculty in charge for the project, and she has coordinated the entire project. Entrepreneurs International recognize this grand achievement and excellent team effort of Project SWAYAM team. This is historical in nature. We are sure this will guide the next generation of students to take up such projects and display their entrepreneurial skills. We therefore are pleased to felicitate Team SWAYAM on the 23rd Entrepreneurs Day. COAP students, please. Friends, as the great American philosopher Emerson once said, nothing great was ever achieved without enthusiasm. And the time has come to recognize some of our own members who enthusiastically for years together have contributed not only towards the growth of Entrepreneurship International, but also the entire entrepreneurial movement in Pune. It is our proud privilege to honor and recognize the efforts of Mr. Rajkumar Choradia. I would request Mr. Pratap Jadhav to please come forward and read out his citation. Mr. Rajkumar Chordia is a chairman of Praveen Masalewale, India's largest spice manufacturing company, having 5 modern manufacturing units with a pan-India presence and also delivering its product in 21 countries across 5 continents around the world. Mr. Chordia pursued his MBA in the Indian Council Management Institute after graduating in commerce. In the early 80s, Mr. Rajkumar Chordia took it upon himself to spearhead a total transformation in Praveen Masalewale, and his visionary efforts have transformed the tiny unit into a 400 crore company. Shri Rajkumar Chordia is a recipient of numerous awards and honors like Special Award in Agro-Based Industrial Management by Phi Foundation, Rajasthan Bhushan Award by Akhil Bhartiya Marwadi Sammelan, Pune's Pride Award 2015 by Residency Club Pune. Besides the same, Praveen Masalewale has also been confirmed with numerous awards and recognitions like Best Productivity Performance in the area of fruits and vegetable processing by Ministry of Food Processing Industries, Government of India in 2002, Rajiv Gandhi National Quality Award, Bureau of Indian Industries twice in 2007 and 2009. Great Taste Award from United Kingdom 4 times since 2010. Mr. Chordia has also committed himself to social causes to help people for all walks of life. The Praveen Masalewale Charitable Trust was formed with the object of awarding first generation woman entrepreneur engaged particularly in industrial activity or service industry under the name Udyog Janani Kamal Puraskar. It is also initiated scholarship for talented players in chess, tennis as well as wrestling.
interest-free seed capital is provided to Mandesh Foundation, which in turn supports the rural women entrepreneurs to meet their collateral requirements for loans from Mandesh Bank, Satara. Mr. Chordia is presently Joint Managing Trustee of Pune Hospital and Research Center, the 300-bedded hospital in Pune. Mr. Chordia, being founder trustee in Entrepreneur International, was actively involved in the formation of EI Trust activity in those initial days. His sound contribution helped EI to become such a large organization today. We therefore recognize his efforts in upbringing Entrepreneur International and felicitate him on this 23rd International Entrepreneurs Day. It is a proud privilege and honor to recognize the efforts of Mr. Pandit Toranmal, whom I lovingly refer as to my friend, philosopher and guide. I would now request Mr. Pankaj Nikam to please come forward and read out the citation. Good evening. It was 1989 that he said the become independence for Mr. Pandit Toranmal made his enter into independence domain by forming partnership company in the electrical and power electronics field. His journey started with borrowed capital from friends and relatives. This journey started after 15 years of his service experience in different private organizations, which included stint of 10 years in defense organization DRDO. While doing this business, he continued his training and learning in marketing management, which helped his endeavor. Transfield transformers and electronics get established quickly. In July 1992, the District Industrial Center (DIC) in Pune organized the get-together of small entrepreneurs. In this gathering, it was decided to form Udyog Manch, a platform held in the building. Entrepreneurs, the then collector Mr. Shivaji Rao Patil was mentoring his activity. The meeting for Udyog Manch was organized at the DIC MCED campus in Pune. Mr. Toranmal was choosing as the president of the Manch. The activity his Manch was providing vital guidance for marketing, financing and time. Entrepreneurs and lecture on the topics were supporting the members. During this period, Mr. Bal Patil, joint director of DIC, come up with very innovative idea formation of entrepreneurs club in all district levels. He is requested Mr. Toranmal merge the Udyog Manch activity into the Entrepreneurs Club. All members agree to this novel idea. In the first Entrepreneurs Club was formed, which was now known Entrepreneurs Club Pune first. Mr. Toranmal continued as secretary of this club and for last 23 years is actively contribute in the club activities. We therefore recognize the vital contribution of Mr. Pandit Toranmal in the formation first Entrepreneurs Club in faculty him in 23 and Enterprise Day. Welcome to Mr. Toranmal. May I request the students of COEP, Akanksha and Gerald, to please come up and share a few words with us. व्यासपीठावरील मान्यवर ललवानी सर, देशपांडे सर, जोशी सर आणि येथे उपस्थित सर्व मान्यवर ना माझा नमस्कार. माझं नाव आकांक्षा गदक्कर. मी COEPमध्ये इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोलमध्ये 3ऱ्या वर्षामध्ये शिकत आहे. आत्ताच 22 जूनला जी न्यूज आली की इस्रोनी रेकॉर्ड ब्रेकिंग 20 सॅटेलाईट एकत्र लॉन्च केले 22 जून 2016ला. त्यापैकी पुण्याच्या COEPच्या
स्वयंचा समावेश होता. स्वयं हा पूर्णपणे स्टुडंट सॅटेलाईट आहे, म्हणजे फक्त विद्यार्थ्यांनी बनवलेला हा सॅटेलाईट आहे. ह्याचं मेन जे फंक्शन आहे किंवा ज्याला आपण पेलोड म्हणतो, तर ते पॉईंट टू पॉईंट कम्युनिकेशन आहे. म्हणजे कुठल्याही दोन पॉईंट्समध्ये जर का त्यांच्याकडे इनफ इक्विपमेंट्स असतील तर कम्युनिकेशन होऊ शकतं. तर आपण म्हणू की पॉईंट टू पॉईंट कम्युनिकेशन तर ही एक ऑलरेडी युटिलाइज्ड आयडिया आहे. तर व्हॉट इज न्यू अबाउट स्वयं? सो व्हॉट इज न्यू अबाउट स्वयं इज दॅट इट इम्प्लिमेंट्स पॅसिव्ह स्टॅबिलायझेशन. जेव्हा जो सॅटेलाईट असतो तर तो जेव्हा अवकाशामध्ये फेकला जातो त्याच्या लॉन्च व्हेकलमधून, तर तेव्हा तो टंबल होत असतो, तेव्हा त्याला काहीच फिक्स्ड ओरिएंटेशन नसतं. तेव्हा कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करण्यासाठी त्याचा जो अँटिना असतो तो पृथ्वीकडे, त्याचं ओरिएंटेशन पृथ्वीकडे असलं पाहिजे आणि ते करण्यासाठी तो सॅटेलाईट स्टेबिलाइज करावा लागतो आणि ह्याच्यासाठी प्रचंड एनर्जी यूज होते. तर स्वयंचं असं आहे की फक्त 2 वॉट एनर्जीवरती हा पूर्ण सॅटेलाईट फंक्शन करत आहे. म्हणजे आपण जे